नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी बाळासाहेब देठी, कृषी पर्यवेक्षक, तालुका कृषी अधिकारी सिन्नर। आज आपल्याला एक अशा शेतकऱ्यांशी भेट करून देतोय की ज्यांनी पारंपरिक शेतीचा सोडून नवीन एक्झॉटिक शेती आणि भाजीपाला पिकवण्याचं तंत्रज्ञान आत्मसात करून गेल्या 15-20 वर्षापासून ते ही शेती करत आहे आणि त्यांच्याशी आपण डायरेक्ट संपर्क साधून यांचा अनुभव आपण जाणून घेणार आहोत। आणि एक अतिशय प्रेरणादायी असं त्यांचं शेतीचं हे आयुष्य आहे आणि त्यात त्यांनी कृषी भूषण पुरस्कार सहित इतर बरेचसे पुरस्कार मिळवलेले आहेत। आज आपण त्यांच्या घरी आलेलो आहोत आणि त्यांच्या प्रत्यक्ष शेतावर सुद्धा तुम्हाला घेऊन जाणार आहे। नमस्कार सांगळे साहेब, तर मी आपल्याला विचारायला इच्छितो की पहिलं तुमचा परिचय करून द्या, गावाचं नाव सांगा। माझं नाव कारभारी माधव सांगळे, राहणार वडगाव सुंदर, तालुका सुंदर, जिल्हा नाशिक। मी कृषीभूषण शेतकरी आहे आणि मी जवळजवळ गेली 10 ते 15 वर्षापासून आधुनिक शेतीमध्ये काम करतोय आणि त्यानिमित्तानं एक्झॉटिक व्हेजिटेबलमध्ये पण आपलं काम आहे। आपण प्रत्यक्ष शेतीवर जाऊनच बघूया। सर, आपण सांगळे पाटलांकडून जाणून घेऊ का कोणती पिकं ते करतायत। बरं, म्हणजे तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही परदेशी भाजीपाला शेती वडगावला कशी आली, तर कृषी विभागामार्फत आम्हाला एक अभ्यास दौरा होता, मार्केटचा अभ्यास दौरा दिला होता आणि त्या निमित्तानं आम्ही 3-4 राज्यांमध्ये बिग बाजार असेल, फाय स्टार हॉटेल असेल, मोठमोठ्या मंडी असेल, त्या ठिकाणी व्हिजिट केली आणि एका दिल्लीच्या मॉलमध्ये आम्हाला तिथं भाजीपाला विभागामध्ये दाखवण्यासाठी नेले। तेव्हा आम्ही तिथं बघितलं की हिरवा फ्लावर असतो, लाल कोबी असतो, डांगराचा प्रकार वेगळा असतो, लिफीमध्ये वेगवेगळे प्रकार होते। ते पाहिल्यानंतर आम्हाला प्रश्न पडला की हे नेमकं काय व ह्या भाज्यासुद्धा असू शकतात। आणि जेव्हा आम्ही त्या ब्रोकोलीचा कण त्यावर 100 रुपये प्राईस पाहिली, तर त्या काळामध्ये जवळजवळ म्हणजे कुठल्याच द्राक्षाला, तुमच्या सफरचंदाला सुद्धा एवढा बाजार नव्हता। 100 रुपयाला एक पीस 400 ग्रॅमचं विकत होता आणि मग आमच्या डोक्यामध्ये ते फिरू लागलं की शेतीमध्ये हा माल एवढा महाग विकला जातो। आणि मग आम्ही तिथल्या त्या मॅनेजरशी मीटिंग केली, कुठून माल येतो, कुठून घेतात, शेतकऱ्यांची नावं घेतली, नंबर घेतले। घरी आल्यानंतर आम्ही त्या शेतकऱ्यांच्या व्हिजिटला गेलो, तिथं त्यांच्याकडून माहिती घेतली आणि आल्यानंतर माझ्याकडे 1 एकर द्राक्ष बाग होता। तर तो लागोपाठ सुनामी, फयान ह्या वादळामध्ये त्याचं नुकसान झालं, खर्च तर सगळं होऊन जायचा। मग करायचं काय, तर मग मी ते येतानाच पुण्यावरून आम्ही ते ब्रोकोलीचे बियाणं आणलं होतं, ते बियाणं टाकलं आणि त्याची लागवड त्या द्राक्ष बागेमध्ये आंतरपीक म्हणून आम्ही त्या शेणखताच्या जागेवर एका ड्रिपर खाली 4 झाडं लावली। तर वरून सावली, खाली शेणखत, ब्रोकोली इतकी सुपर झाली की ती मार्केटमध्ये पहिल्यांदा पाठवायची कुठं, तर वाशी मार्केट आम्हाला माहीत होतं, फक्त दादर मार्केट मुंबईला। तर आम्ही तो पहिला बॉक्स, माझं मोठं नाव टाकून, नंबर टाकून तो बॉक्स आम्ही दादर मार्केटला पाठवला। व्यापाऱ्या तिथं गेल्यानंतर ती ब्रोकोली ओपन केल्यानंतर मला व्यापाऱ्याचा फोन आला पहिला की भाऊ तू 70 रुपये तुझा किलोनी भाव लावतो। दुसऱ्या व्यापाऱ्याचा फोन आला 90, 100, 150 रुपयापर्यंत ती ब्रोकोलीचे रेट झाले। परंतु एक आमच्या माहितीतल्या व्यापाऱ्यानं सांगितलं, बाबा तू असं काही करू नको। एका व्यापाऱ्याला संपूर्ण प्लॉट संपेपर्यंत 125 रुपयानं फिक्स बांधून दिला आणि माझ्या आयुष्यातली पहिली कमाई होती। मला 9 लाख रुपये खर्च जाता त्या द्राक्ष बागेतल्या आंतरपिकाची झाले ब्रोकोलीतून। आणि त्या दिवसापासून आम्ही या म्हणजे परदेशी भाजीपाल्याकडे वळालो आणि मग मी माझ्या इतर मित्रांना घेऊन त्याचं प्रशिक्षण घेऊन मोठा एक ग्रुप स्थापन केला आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून उत्पादनच नव्हे तर मार्केटिंगचं सुद्धा युवकांना मार्गदर्शन केलं। आणि त्या निमित्तानं आज जे मुलं 200 रुपये रोजानं MIDCत जात होते ते आज 10-20 हजार रुपये रोज कमवू लागले आणि उद्योजक म्हणून पुढं आले। म्हणजे अशा प्रकारे या परदेशी भाजीपाल्यामध्ये आम्ही एंट्री केली। त्यामध्ये आता हे तुम्हाला मी इथं जे उभं आहे, हा लीफचा प्रकार आहे। ज्या प्रकारचं असं ही भाजी असते आणि हे बॉक्समध्ये पॅक करून मॉल असेल, बिग बाजार असेल, फाय स्टार असेल, अशा ह्या सगळ्या मोठ्या सिटींमध्ये, बाहेरच्या राज्यांमध्ये हा माल पाठवला जातो। त्याचप्रमाणे अजून लिफीमध्ये आपण इकडल्या बघू, आता हा जो प्रकार आहे ही पार्सली आहे।
पार्सल हां निखीमध्ये मोडतं, पार्सलीमध्ये याची कापणी करतात. कापून झाल्यानंतर प्रत्येक वेळेस ते परत महिन्याने 2 महिन्याने त्याची फुटवा होतो आणि त्याचं अशा प्रकारे तो मॉलमध्ये बिग बाजारमध्ये पाठवला जातो. त्याचप्रमाणे आता तुम्ही समोर बघत असाल ही सॅलरी आहे, सेलेरी हे याला पण बिग बाजार 5 स्टार हॉटेलमध्ये मॉलमध्ये त्याची पण विक्री केली जाते. म्हणजे अशा प्रकारे आता हे आपण शेडनेट, या शेडनेटमध्ये 3 प्रकारचे आयटम लावलेले आहेत. परंतु अजूनही ओपन सिटीला ब्रोकोली असेल, झुकिनी असेल, रेड कॅबेज असेल, चायना कॅबेज असेल, अशा अनेक जवळजवळ 20-22 प्रकारचे आयटम आमच्या ग्रुपमध्ये पिकवले जातात. आमच्याकडं रेफर व्हॅन आहे मार्केटिंगसाठी. रेफर व्हॅनमध्ये तो माल पॅक करून बाहेरच्या राज्यांमध्ये, मॉलमध्ये, बिग बाजारमध्ये पाठवला जातो. अशा प्रकारे आमची एक ग्रुप नंतर आम्ही एक प्रोड्युसर कंपनी स्थापन केली, देवनदी व्हॅली ॲग्रिकल्चर प्रोड्युसर कंपनी. तिच्याही 950 सभासद आहे. असंच परत ती कंपनी इतर देशी भाजीपाल्यामध्ये काम करते. नंतर परत युवकांना एकत्र करून त्यांना मार्गदर्शन करून त्यांचं प्रशिक्षण घेऊन त्यांनाही एक ग्रीनबेरी एक्झॉटिक व्हेजिटेबल कंपनी स्थापन करून मोठ्या प्रमाणावर आता मार्केटिंगचं काम ही ग्रीनबेरी व्हेजिटेबल कंपनीमार्फत केलं जातं आणि ह्या माध्यमातून शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळतं, फायदा मिळतो.